हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. होमवर्कला जे एक्झाम्पल्स दिलेले होते त्यातले कोणते डाऊट्स असतील तर सांगा मला. होमवर्कला जे एक्झाम्पल सांगितलेले होते तर त्यातले कोणते डाऊट्स आहेत तुम्हाला, बोला. चॅटबॉक्समधून मला रिप्लाय करा कोणते डाऊट्स आहेत. $58, ओके. 55, ओके. 55 आहे, 58 आहे, 51, ओके. बघा 55, 58 आणि 51 हे तुमचे डाऊट्स आहेत. तर 55 नंबरचं एक्झाम्पल सगळ्यात पहिल्यांदा घ्या. एक्झाम्पल नंबर 55 बघा. 55 तर या एक्झाम्पलमध्ये हे एक्झाम्पल बघा, हे घेतलं होतं मी कशामध्ये, वर्क एनर्जी पॉवरमध्ये घेतलेलं होतं. तरी पण बघा एकदा, इफ अ पार्टिकल ऑफ मास m इज मूव्हिंग इन हॉरिझॉन्टल सर्कल ऑफ रेडियस r विथ अ सेंट्रिपिटल फोर्स ऑफ -k/r², देन द टोटल एनर्जी इज. टोटल एनर्जी इथं तुम्हाला विचारलेली आहे, ओके. बघा याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स F इक्वल टू काय गिव्हन आहे आपल्याला, -k/r². F इक्वल टू काय गिव्हन आहे, -k/r² ही व्हॅल्यू गिव्हन आहे. तर आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, फोर्स गिव्हन आहे, टोटल एनर्जी फाइंड आउट करायची आहे. तर फोर्सचा जो फॉर्म्युला आहे, सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू -k/r². सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू काय असतं, mv²/r असतं. सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू असतं mv²/r इज इक्वल टू, आपण जर मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये घेतलं तर mv²/r इज इक्वल टू येणार आहे k/r². दोन्हीकडचा एक r कॅन्सल झाला, mv² इक्वल टू k/r ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. mv² इक्वल टू काय मिळाला, k/r मिळाला, ओके. आता याच्यामध्ये mv² तुम्हाला मिळाल्यानंतर कायनेटिक एनर्जी सपोज काढायची आहे, तर त्याचा फॉर्म्युला असेल हाफ mv², बरोबर. म्हणजे हाफ इंटू k/r, म्हणजे ॲन्सर काय असेल, k/2r. म्हणजे कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे, k/2r मिळालेली आहे. आता याच्यानंतर जर आपण पोटॅन्शियल एनर्जी काढणार आहोत तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आपल्याला घ्यायला लागेल F इक्वल टू -du/dr. फॉर्म्युला काय असतो फोर्सचा, F इक्वल टू -du/dx असतं. इथं x हे व्हेरिएबल नाही आहे, r व्हेरिएबल आहे आणि म्हणून आपण -du/dr घेतलेलं आहे. दॅरफॉर du इक्वल टू येईल -f/dr. du इक्वल टू येणार -f/dr. मग u इक्वल टू असेल इंटिग्रेशन ऑफ du, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ -f/dr, इंटिग्रेशन ऑफ मायनस इंटू एफची व्हॅल्यू -k/r² आणि इंटू dr. हे मायनस मायनस साईन प्लस झालं, k कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनमध्ये 1/r² dr आला. इंटिग्रेशनमध्ये 1/r² dr ही व्हॅल्यू इथं आपल्याला मिळाली. आता इंटिग्रेशन ऑफ 1/r² त्याचं बघा, k कॉन्स्टंट, 1/r² इंटिग्रेशन येतं -1/r. काय येतं, -1/r. हे कसं काढायचं, तर इंटिग्रेशन ऑफ 1/r² आहे म्हणजे r⁻² आहे, ओके. r⁻²चं इंटिग्रेशन कसं काढायचं, तर r⁻² +1 अपॉन -2+1. म्हणजे इथे काय आलं बघा, अंजुम माइक म्यूट कर, अंजुम माइक म्यूट कर, ओके. बघा r⁻² + 1 अपॉन -2+1, याचा अर्थ हे किती येणार, r⁻1 अपॉन -1 म्हणजेच -1/r. आणि म्हणून तो इथं मी -1/r लिहिला आहे. इंटिग्रेशन ऑफ 1/r² dr, इंटिग्रेशन किती येईल, -1/r. म्हणजे इथे -k/r असा आपल्याला फॉर्म्युला मिळाला.
मायनस के बाय आर हा फॉर्म्युला आपल्याला काय इंडिकेट करतोय तर पोटॅन्शियल एनर्जी यू. ओके, आता कायनेटिक एनर्जी आहे के अपॉन 2r, पोटॅन्शियल आहे मायनस के बाय आर, तर टोटल एनर्जी इज इक्वल टू असेल कायनेटिक एनर्जी प्लस पोटॅन्शियल एनर्जी के अपॉन 2r आणि मायनस के अपॉन आर. आन्सर किती येईल मायनस के अपॉन 2r. किती येईल आन्सर मायनस के अपॉन 2r. ओके, लिहून घ्या सगळ्यांनी. लिहून झालेलं आहे का बघा, लिहून झाले सर्वांचं, झालंय ना. येस, नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं आहे 51 नंबरचं एक्झाम्पल. 51 बघा. 51 अ स्ट्रिंग ब्रेक्स इफ इट्स टेन्शन एक्सीड्स 10 न्यूटन. अ स्टोन ऑफ मास 250 ग्रॅम tied to this string of length 10 centimeter is rotated in a horizontal circle. Then maximum angular velocity of the rotation is. तुम्हाला गिव्हन आहे स्ट्रिंग मधलं टेन्शन, त्यानंतर विचारलेलं आहे अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. जेव्हा स्ट्रिंग ही सर्कलमध्ये रिव्हॉल्व केली जाते तेव्हा त्या स्ट्रिंगच्या रोटेशनल मोशनसाठी नेसेसरी असणारं सेंट्रिपिटल फोर्स हे टेन्शनकडून प्रोव्हाइड केलं जातं आणि इथे टेन्शन टी इज इक्वल टू असतं एम आर ओमेगा स्क्वेअर. टेन्शन टी इक्वल टू फॉर्म्युला काय असतो एम आर ओमेगा स्क्वेअर. मग पुढे एम टी इज इक्वल टू टी किती आहे बघा 10 न्यूटन. मास किती आहे 250 ग्रॅम म्हणजे 250 इंटू 10⁻³ इंटू स्ट्रिंगची लेंथ आहे 10 सेंटीमीटर, 10 इंटू 10⁻² मीटर आणि इंटू असणार आहे ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 10 इज इक्वल टू इथं काय काय येईल बघा 25 इंटू 10⁻² हे -3 + 1 किती झाले -2 -2 झाले -4 -4. इथं त्यांची पॉवर किती आलेली आहे बघा -4 आणि हे एक राहिलं इथले बघा हे 1 1 + 1 2 2 -2 इथं त्यांची पॉवर -1 येईल. ओके, हा 0 आहे इथं, हा 0 इथं ॲड झाला 10⁻³ + 1 -2 आला, -2 + 1 -1 आला, -1 -2 -3 आला, -3 एक मिनिट -3 -2 -5 -5 आणि +2 3 येणार इथे आणि इंटू ओमेगा स्क्वेअर. ओके, तर आता ओमेगा स्क्वेअर इक्वल टू काय असेल 10/25 इंटू 10⁻³ ओके, तर 1/25 आला आणि इंटू 10 बघा -3 1 गेला इथं 4 झाला. मग ओमेगा स्क्वेअरची ही व्हॅल्यू मिळाली. ओमेगा इज इक्वल टू 1/5 इंटू 10⁻². 1/5 इंटू 10⁻². याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. 1/5 म्हणजे किती येणार बघा, काय आन्सर येते बघा याचं. आता 51 नंबरचं एक्झाम्पल आहे. आन्सर काय आहे याचं 20 येते का बघा आन्सर. येस. ओके, 20 रेडियन पर सेकंड. ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे 20 रेडियन पर सेकंड. ओके, झालंय का बघा सगळ्यांचं. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल कितवं सांगितलेलं आहे तुम्ही 58 नंबरचं. 58 नंबरचं एक्झाम्पल रीड करा सगळ्यांनी. अ स्टोन ऑफ मास 2 kg इज टाईड टू अ स्ट्रिंग ऑफ लेंथ 0.5 मीटर. If breaking tension of the string is 900 Newton, then maximum angular velocity the stone can have in uniform circular motion is. इथं पण सेम तसंच आहे. मास गिव्हन आहे, लेंथ गिव्हन आहे, टेन्शन गिव्हन आहे आणि अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा तुम्हाला विचारली आहे. सेम फॉर्म्युला यूज करायचा. टी इक्वल टू काय घ्यायचं एम आर ओमेगा स्क्वेअर. टेन्शन इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. मग टी इक्वल टू काय फॉर्म्युला घ्यायचा आहे एम आर ओमेगा स्क्वेअर. मग याच्यामध्ये व्हॅल्यूज टाका. टेन्शन किती आहे 900 न्यूटन, मास किती आहे 2 kg,
लेंथ म्हणजेच त्या स्ट्रिंगची रेडियस 0.5 आणि इंटू ओमेगा स्क्वेअर. मग 900 इज इक्वल टू 1 इंटू ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 900 मिळाला. मग ओमेगाची व्हॅल्यू ही 30 रेडियन पर सेकंद असेल. ओमेगा इज इक्वल टू किती असेल? 30 रेडियन पर सेकंद. ओके. पुढचं एक्झाम्पल कोण सांगतं आहे? आणखीन कोणता डाऊट आहे का तुमचा? नाहीतर मग मी रँडमली आता पुढचे एक्झाम्पल्स घेते. आणखीन कुणाचा डाऊट असेल तर सांगा मला. 58 नंतर लास्ट एक्झाम्पल. आवाज ब्रेक होतोय का? क्लिअर येतोय का बघा आता? आवाज क्लिअर येतोय का बघा सर्वांनी? ओके. पुढचं एक्झाम्पल सांगा चला लवकर. नेक्स्ट एक्झाम्पल कोणतं आहे? 58च्या नंतर तुम्ही कितीपर्यंत एक्झाम्पल सॉल्व केलेत? तुमचं लास्ट एक्झाम्पल कोणतं आहे सांगा मला. लास्ट एक्झाम्पल जे तुम्ही सॉल्व केलेलं आहे ते कितवं आहे? अरे तुम्ही बोलला नाही तर कसं होईल? 60पर्यंत सांगितलेले होते का मी तुम्हाला? ओके, 60पर्यंत सांगितलेले होते. तर याच्या पुढचे एक्झाम्पल्स मग आता घेऊयात आपण. याच्या पुढचे एक्झाम्पल्स बघा. याच्यामध्ये एक्झाम्पल नंबर घ्यायचा आहे सर्वांनी 61 नंबरचं एक्झाम्पल घ्यायचं आहे. A scooter is going round a circular road of radius 100 meter at speed of 10 meter per second. Then angular speed of the scooter is. Angular speed तुम्हाला इथं विचारलंय. दिलंय काय तुम्हाला? V आणि R दिलंय आणि विचारलेलं आहे ओमेगा. आता V इक्वल टू फॉर्म्युला असतो R ओमेगा. तर ओमेगा कसा फाइंड आउट करायचा? तर V/R करायचं. V ची व्हॅल्यू आहे 10, R ची व्हॅल्यू आहे 100. 10/100 आन्सर किती आलं? 0.1. ओमेगाची व्हॅल्यू किती मिळालेली आहे बघा? 0.1. ऑप्शन बी. त्यानंतर नेक्स्ट बघा 62 थेरॉटिकल क्वेश्चन आहे. नीट बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज नॉट करेक्ट इन UCM. इनकरेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे UCMसाठी ते तुम्हाला इथं आयडेंटिफाय करायचं आहे. इनकरेक्ट स्टेटमेंट जे आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट स्टेटमेंट वाचा. द स्पीड ऑफ द पार्टिकल रिमेन कॉन्स्टंट. UCMमध्ये पार्टिकलचं स्पीड हे कॉन्स्टंट राहतं असं सांगितलेलं आहे. तर हे करेक्ट आहे का स्टेटमेंट सांगा? करेक्ट आहे का बघा? करेक्ट स्टेटमेंट इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला ओळखायचं आहे. तर फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट आहे, स्पीड कॉन्स्टंट असतं. सेकंड, ॲक्सेलरेशन ऑलवेज पॉईंट टुवर्ड्स द सेंटर. सेकंड स्टेटमेंट पण करेक्ट आहे ना. ॲक्सेलरेशन ऑलवेज कुठे डायरेक्ट केलं जातं? टुवर्ड्स द सेंटर अलॉंग द रेडियस. थर्ड स्टेटमेंट बघा. अँग्युलर स्पीड रिमेन कॉन्स्टंट. अँग्युलर स्पीड ओमेगा कॉन्स्टंट असतं. हे स्टेटमेंट कसं आहे सांगा मला? करेक्ट आहे का रॉंग आहे? करेक्ट आहे. ओके. आणि लास्ट स्टेटमेंट सांगा. व्हेलॉसिटी रिमेन कॉन्स्टंट. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते का? नाही. ओके. व्हेलॉसिटी का कॉन्स्टंट नाही? कारण डायरेक्शन बदलत असते. म्हणजे UCMमध्ये फक्त स्पीड कॉन्स्टंट आहे. म्हणजे याचा करेक्ट ऑप्शन आता आपल्याला कोणता मिळेल? तर व्हेलॉसिटी रिमेन कॉन्स्टंट. इट इज द इनकरेक्ट स्टेटमेंट. ओके. नेक्स्ट, अँग्युलर स्पीड ऑफ सेकंड्स नीडल इन मेकॅनिकल वॉच इज. अँग्युलर स्पीड तुम्हाला सेकंड हँडचं विचारलेलं आहे. अँग्युलर स्पीड ओमेगा फाइंड आउट करायचं आहे. कसं करायचं? तर 2π/T करायचं. सोपा क्वेश्चन आहे. 2π/T. काय कराल? अँग्युलर स्पीडसाठी ओमेगा इज इक्वल टू असणार आहे 2π/T. सेकंड हँडचा टाईम पिरियड हा 60 सेकंद असतो आणि त्याच्यामुळं ॲन्सर किती येणार बघा? π/30. किती येणार? π/30. करेक्ट आहे. ओके, व्हेरी नाईस. नेक्स्ट एक्झाम्पल 64 नंबरचं एक्झाम्पल बघा. An object is moving in a circle of radius 100 meter with constant speed 31.4 meter per second. What is the average speed for one complete revolution?
एका कंप्लीट रिव्हॉल्युशनसाठी स्पीड किती असेल असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. आता इथं गिव्हन काय आहे, रेडियस गिव्हन आहे आणि व्ही गिव्हन आहे. बघा आर इज इक्वल टू किती आहे 100 मीटर आणि आणखीन काय गिव्हन आहे स्पीड व्ही किती आहे 31.4 आणि तुम्हाला ॲव्हरेज स्पीड व्ही ॲव्हरेज विचारलेलं आहे एका कंप्लीट रिव्हॉल्युशनसाठी. याचं ॲन्सर कोण सांगेल मला, काय करायचं याच्यामध्ये बोला बरं, बोला पटकन, काय केलं पाहिजे याच्यामध्ये, काय येईल सांगा. त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन अ सर्कल ऑफ रेडियस 100 मीटर आणि त्यांनी कॉन्स्टंट स्पीड सांगितलं आहे, कॉन्स्टंट स्पीड सांगितलं आहे. कॉन्स्टंट स्पीड किती आहे 31.4 आणि तुम्हाला विचारलं आहे काय तर ॲव्हरेज स्पीड. ओके, आता कॉन्स्टंट स्पीडचा अर्थ काय बघा. पहिल्यांदा जेव्हा एखादा पार्टिकल हा सर्कलवर रिव्हॉल्व होतोय तर प्रत्येक पॉईंटला कोणत्याही पॉईंटला चेक करा त्याचं स्पीड किती आहे 31.4 आहे. मग आता कोणत्याही पॉईंटला असणारं हे जे स्पीड आहे याला काय म्हटलं जातं, कसलं स्पीड म्हटलं जातं तर इन्स्टंटेनियस स्पीड असं म्हटलं जाईल. पर्टिक्युलर पॉईंटला असणारं जे स्पीड असतं त्याला काय म्हणतो आपण, इन्स्टंटेनियस स्पीड असं म्हणतो. आता थ्रू आउट द मोशन प्रत्येक पॉईंटला जर स्पीडची व्हॅल्यू ही सेम असेल तर त्या केसमध्ये त्याचं जर तुम्ही ॲव्हरेज स्पीड काढलं तर ते सुद्धा सेम असणार ना एवढंच. म्हणजे जर एखादा पार्टिकल थ्रू आउट द मोशन 5 मीटर पर सेकंडनी जात असेल तर त्याचं इन्स्टंटेनियस स्पीड पण 5 आहे आणि ॲव्हरेज स्पीडसुद्धा किती आहे 5 आहे. मग सेम तसंच प्रत्येक पॉईंटला जर स्पीड कॉन्स्टंट आहे तर हे जे इन्स्टंटेनियस स्पीड आहे ते इक्वल टू काय असेल तर ॲव्हरेज स्पीड असेल. ओके, स्पीड बदलत नाही म्हणूनच इन्स्टंटेनियस स्पीड इक्वल टू ॲव्हरेज स्पीड असेल आणि म्हणून ॲव्हरेज स्पीडची व्हॅल्यू असेल 31.4. ओके, 31.4 हे आन्सर असेल. नेक्स्ट 65 नंबरचं एक्झाम्पल घ्यायचं. 65 द अर्थ मूव्ज राउंड द सन इन नियर सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस 1.5 × 10⁻11 मीटर. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन तुम्हाला विचारलं आहे. अर्थ मूव्ज अराउंड द सन. ओके, इथं तुम्हाला आर गिव्हन आहे आणि ए विचारलं आहे, ॲक्सेलरेशन विचारलं आहे. आता मला सांगा इथं तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरला पाहिजे. बघा 3 फॉर्म्युले आहेत ना आपल्याकडे, v²/r आहे, v ओमेगा आहे आणि r ओमेगा स्क्वेअर आहे. इथं आपल्याला फक्त r गिव्हन आहे, ओमेगा माहिती नाही आहे. दिलाय का तुम्हाला, नाही, पण अर्थच्या रोटेशनचा टाइम पिरियड हा आपल्याला माहिती असला पाहिजे बरोबर. मग इथं आपण काय घेणार, कोणता फॉर्म्युला घेणार आहोत तर a = r ओमेगा स्क्वेअर. इथं मी तुम्हाला फक्त हिंट सांगते काय करायचं आहे, मग तुम्ही नंतर सॉल्व करा. हे r × ओमेगाची व्हॅल्यू टाकायची आहे 2π/t, ओमेगाच्या जागी टाकायचा 2π/t, त्याचा स्क्वेअर आला म्हणजे 4π²r/t², 4π²r/t² असा आपल्याला इथे फॉर्म्युला मिळतो ॲक्सेलरेशनचा. याच्यामध्ये 4π²r या व्हॅल्यूज माहिती आहेत. अर्थच्या रोटेशनचा टाईम पिरियड जो आहे, अर्थच्या रोटेशनचा टाईम पिरियड. आता इथं अर्थचं रोटेशन अराउंड इटसेल्फ नाही सांगितलं. अर्थ कुणाच्या अराउंड रोटेट होते, अर्थ कुणाच्या अराउंड रोटेट होते, सनच्या अराउंड बरोबर. अर्थला सनच्या अराउंड एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतात, 365 डेज लागतात. त्या 365 डेजचे किती सेकंद असणार तर 365 × 86,400. का, कारण एका दिवसाचे सेकंद किती 86,400. ओके, असे 365 दिवस. मग इथे काय काय येईल बघा, 4π² × r ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला गिव्हन आहे 1.5 × 10⁻11 मीटर आणि अपॉन टाईम पिरियड घ्यायचा 365 × 86,400 आणि याचा इथं आहे स्क्वेअर. हे सगळं कॅल्क्युलेशन करायचे आहे तुम्ही आणि याचं ॲन्सर काय येतं ते नंतर बघायचं. कॅल्क्युलेशन नंतर करा आणि ॲन्सर काय येतं ते चेक करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे आता 66. सगळ्यांनी 66 नंबरचं एक्झाम्पल बघायचं आहे. फॉर अ पार्टिकल इन UCM द ॲक्सेलरेशन a⁻ ॲट अ पॉईंट P ऑन द सर्कल ऑफ रेडियस r इज. तुम्हाला काय सांगितलं आहे की ॲक्सेलरेशन आहे, पार्टिकल UCMमध्ये आहे, त्याचं ॲक्सेलरेशन a⁻ आहे, पॉईंट सांगितलेला आहे P. ओके, आता त्याची पोझिशन आहे r आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे थीटा. कशा प्रकारे आहे बघा. हे सपोज हा सर्कल आहे आणि या सर्कलवर मी इथे एखादा पॉईंट P कन्सिडर करते, पोझिशन P.
हे दोन ॲक्सिस एक्स आणि वाय ॲक्सिस. ओके, तर आता सपोज पार्टिकल इथं आहे या पोझिशनला, तर त्याचं ॲक्सेलरेशन हे अलॉंग द रेडियस आणि टुवर्ड्स द सेंटर असणार आहे. पी पॉईंटला असणारं ॲक्सेलरेशन अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर आहे. याला सपोज आपण इथं दोन कॉम्पोनंटमध्ये अशा प्रकारे स्प्लिट केलं तर हा असेल त्याचा एक्स कॉम्पोनंट आणि हा असेल वाय कॉम्पोनंट. ए एक्स आणि ए वाय असे दोन कॉम्पोनंट असतील. तर आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर पार्टिकलचं जे ॲक्सेलरेशन आहे त्याचा तुम्हाला व्हेक्टर फॉर्म जो आहे, व्हेक्टर फॉर्म तो इथं विचारलेला आहे. कोणता फॉर्म विचारलेला आहे? व्हेक्टर फॉर्म विचारला आहे. आता हा अँगल जर थीटा आहे तर इथला अँगल सुद्धा थीटा असणार आहे, बरोबर. हा अँगल थीटा आहे म्हणजे इथला सुद्धा काय असेल? थीटा असेल. ओके, तर आता इथं हा अँगल आपण थीटा का घेतला? कारण तुम्हाला इथं काय सांगितलेलं आहे बघा की थीटा ही याची डिस्प्लेसमेंट आहे. हे थीटा डिस्प्लेसमेंट आहे म्हणून इथं आपण अँगल थीटा घेतलेला आहे. मग एला या दोन कॉम्पोनंटमध्ये स्प्लिट केलं तर त्यातला ए एक्स जो आहे तो असणार आहे ए कॉस थीटा आणि ए वाय हा जो कॉम्पोनंट असणार आहे तो असणार आहे ए साइन थीटा. आता ए हे कसलं ॲक्सेलरेशन आहे? रेडियल ॲक्सेलरेशन किंवा त्याला आपण सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन असं म्हणतो आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो तर v²/r असतो. मग सपोज ए एक्स इक्वल टू ए कॉस थीटा आहे तर इथं एच्या जागी मी v²/r ही व्हॅल्यू टाकते आणि इंटू असेल कॉस थीटा. इथं बघा ए वाय इक्वल टू ए साइन थीटा आहे, एच्या जागी v²/r टाकूया आणि इंटू असेल साइन थीटा. ओके, म्हणजे ए एक्स काय मिळाला आपल्याला? ए एक्स v²/r कॉस थीटा. ए वाय काय मिळाला? v²/r साइन थीटा मिळाला. आता मला ए बार लिहायचा आहे. ए बार कसा लिहिला जातो तर ए एक्स इंटू आय कॅप प्लस ए वाय इंटू जे कॅप. ए बार कसा लिहितो आपण? ए एक्स इंटू आय कॅप प्लस ए वाय इंटू जे कॅप. आता ए एक्स काय आहे बघा? v²/r इंटू कॉस थीटा. आता हा जो ए एक्स आहे सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. ए एक्स जो आहे हा टुवर्ड्स लेफ्ट आहे. कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे? लेफ्ट डायरेक्शनमध्ये आहे म्हणून हा आय जो आहे तो -i घेतला जाईल. ओके, ए एक्स कुठं आहे? लेफ्ट डायरेक्शनमध्ये आहे म्हणून इथं -i घेतला जाईल. प्लस ए वाय काय आहे बघा? v²/r इंटू साइन थीटा आणि इंटू ए वाय बघा कुठं आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. डाऊनवर्ड म्हटल्यानंतर -j कॅप येणार. मग इथे आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला? v²/r कॉस थीटा इंटू -i कॅप प्लस v²/r साइन थीटा इंटू -j कॅप. हे मायनस साइन्स जे आहेत ते बाहेर काढा. -v²/r कॉस थीटा आय कॅप आणि -v²/r साइन थीटा जे कॅप. ओके, अशा प्रकारे आपल्याला रिलेशन मिळालं आणि मग याचा करेक्ट फॉर्म्युला कुठं कोणत्या ऑप्शनमध्ये दिला आहे बघा. असा फॉर्म्युला कशात आहे? -v²/r कॉस थीटा आय कॅप -v²/r साइन थीटा जे कॅप. ऑप्शन कोणता आहे बघा? डी ऑप्शन आहे. कळालं का बघा सगळ्यांना? हे समजलंय का सर्वांना? समजलेलं आहे का? रिप्लाय करा. अरे आवाज येतोय ना सर्वांना? रिप्लाय कुणाचाच येत नाहीये. येस. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 67 नंबरचं एक्झाम्पल घ्या. 67 ॲक्च्युली थेरॉटिकल एक्झाम्पल थोडेसे डिफिकल्ट असतात कारण त्या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असल्या पाहिजेत तरच आपण थेरॉटिकल एक्झाम्पलचा आन्सर सांगू शकतो. बघा 67 नंबरचं एक्झाम्पल सगळ्यांनी वाचायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज फॉल्स फॉर अ पार्टिकल मूव्हिंग इन अ सर्कल विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड. जर एखादा पार्टिकल हा कॉन्स्टंट अँग्युलर स्पीडनं मूव्ह होत असेल तर कोणतं स्टेटमेंट फॉल्स आहे हे विचारलं आहे. पहिलं स्टेटमेंट बघा, व्हेलॉसिटी व्हेक्टर इज टँजंट टू द सर्कल. व्हेलॉसिटी व्हेक्टर हा सर्कलला टँजंट असतो. हे स्टेटमेंट करेक्ट आहे का रॉंग आहे हे सांगा मला. बोला, ट्रू आहे का फॉल्स आहे हे स्टेटमेंट? व्हेलॉसिटी व्हेक्टर हा टँजंट असतो सर्कलला, ट्रू आहे.
ओके. नेक्स्ट, ॲक्सलरेशन व्हेक्टर इज टँजंट टू द सर्कल. ॲक्सलरेशन व्हेक्टर हा टँजंट असतो का सर्कलला? कुठे असतो? फॉल्स आहे स्टेटमेंट, कारण ॲक्सलरेशन व्हेक्टर कुठे असतो? अलॉंग द रेडियस आणि टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट जे आहे ते फॉल्स आहे. तरी पण थर्ड स्टेटमेंट चेक करायचं. ॲक्सलरेशन व्हेक्टर पॉईंट टू द सेंटर ऑफ द सर्कल, हे ट्रू आहे स्टेटमेंट. आणि लास्ट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन व्हेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. करेक्ट आहे ना? व्हेलॉसिटी कुठे असणार आहे? टँजंटवर, आणि ॲक्सलरेशन कुठे असणार आहे? रेडियसवर. त्याच्यामुळे ते दोन्ही पण कसे असतील? परपेंडिक्युलर. म्हणजे यातलं फॉल्स स्टेटमेंट कोणतं आलं तर ऑप्शन बी. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 69 नंबरचं एक्झाम्पल. अ कार ऑफ मास 1000 kg negotiates a banked curve of radius 90 meter on frictionless road. If the banking angle is 45 degree, then the speed of the car is. स्पीड ऑफ द कार तुम्हाला विचारलंय. रेडियस गिव्हन आहे. v इक्वल टू, फॉर्म्युला काय असतो रे? ऑप्टिमम स्पीडचा फॉर्म्युला √rg tan थीटा. v इक्वल टू काय असतं? √rg tan थीटा इज इक्वल टू रूटमध्ये r ची व्हॅल्यू 90, g ची व्हॅल्यू 10 इंटू टॅन ऑफ अँगल किती आहे? 45. मग रूटमध्ये 900 आणि इंटू टॅन 45 ची व्हॅल्यू 1. रूटमध्ये 900 आला म्हणजे आन्सर किती मिळाला आपल्याला? 30. v ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे बघा? 30 मिळालेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 70 बघा काय आहे? रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द पाथ ऑफ टू पार्टिकल्स ऑफ द सेम मासेस आर इन द रेशो 1:2. देन इन ऑर्डर टू हॅव कॉन्स्टंट सेंट्रिपिटल फोर्स देअर व्हेलॉसिटी शुड बी इन द रेशो. जर तुम्हाला काय सांगितलं आहे की रेडियसचा रेशो दिला आहे तर व्हेलॉसिटीचा रेशो काय असला पाहिजे? मासेस कॉन्स्टंट आहेत आणि काय सांगितलेलं आहे? सेंट्रिपिटल फोर्स कॉन्स्टंट आहे. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला F इक्वल टू mv²/r. m आणि f ह्या दोन व्हॅल्यू जर कॉन्स्टंट असतील तर v²/r हा रेशो कॉन्स्टंट असला पाहिजे. मग v1²/v2² इज इक्वल टू असेल r1/r2. कारण या दोघांचं प्रपोर्शन कसं आहे बघा? डायरेक्ट प्रपोर्शन आहे. रेशो कॉन्स्टंट आहे म्हणून प्रपोर्शन डायरेक्ट असणार आहे. v1²/v2² इक्वल टू असेल r1/r2. देअरफॉर v1/v2 इक्वल टू काय येणार? √r1/r2 इज इक्वल टू रूटमध्ये r1/r2 हा रेशो किती आहे? 1:2. आणि म्हणून v1/v2 किती आलं? √1/2 म्हणजे 1:√2. ऑप्शन डी. 70चा ऑप्शन असेल डी. ओके. त्यानंतर एक्झाम्पल नंबर घ्यायचा आहे. जे एक्झाम्पल मध्ये मी स्किप करते ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. एक्झाम्पल नंबर घ्यायचं 75 बघा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ लिनियर व्हेलॉसिटी इफ ओमेगा बार अँड आर बार आर गिव्हन. ओके. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघा व्ही बार इक्वल टू फॉर्म्युला काय असणार आहे? ओमेगा बार क्रॉस आर बार. v इक्वल टू आर ओमेगा असं आपण रिलेशन घेतो. म्हणजे व्ही बार इक्वल टू काय असणार? ओमेगा बार क्रॉस आर बार असणार आहे. तर आता इथं आपल्याला आर बार गिव्हन आहे. आर बार किती आहे? 5i -6j आणि +6k. आणि ओमेगा बार गिव्हन आहे किती आहे तो? 3i -4j आणि +k. ओके. तर व्ही बार इक्वल टू काय? ओमेगा बार क्रॉस आर बार आहे. तुम्हाला इथे क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे म्हणजेच काय? i कॅप, j कॅप, k कॅप. पहिला आहे ओमेगा बार लिहा पहिल्यांदा 3 -4 1 आणि आर बार सेकंड लिहायचा 5 -6 6. आता हे कसं सॉल्व करायचं आहे हे माहिती आहे ना सर्वांना? ह्याच्या पुढे तुम्हाला सॉल्व करता येईल ना? आणि व्हेक्टर फाइंड आउट करता येईल ना? येईल का सर्वांना? येस. हे नंतर सॉल्व करा. मग काय करायचं आहे? हे सॉल्व करायचं सगळ्यांनी डिटर्मिनंट आणि त्याचं आन्सर काय येतं चेक करायचं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे सर्वांनी. नेक्स्ट क्वेश्चन 76
अ स्टोन इज टाईड टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग 50 सेंटीमीटर लॉन्ग इज व्हिरल्ड इन हॉरिझॉन्टल सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. स्टोन मेक्स 10 रिव्हॉल्युशन्स इन 20 सेकंड. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सेलरेशन ऑफ द स्टोन. तुम्हाला स्टोनचं ॲक्सेलरेशन इथं विचारलेलं आहे. ओके, काय काय गिव्हन आहे तर स्टोन टाईड टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग 50 सेंटीमीटर लॉंग. स्ट्रिंगची लेंथ म्हणजे रेडियस झाली सर्कलसाठी आणि ती असणार आहे 0.5 मीटर. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे तर 10 रिव्हॉल्युशन्स 20 सेकंदमध्ये केले जातात. 10 रिव्हॉल्युशन्स 20 सेकंदमध्ये होतात. तर एक रिव्हॉल्युशन किती सेकंदमध्ये होईल? x सेकंदमध्ये होईल. x. ओके, काय करायचं आहे बघा, काय सांगितलं 10 रिव्हॉल्युशन जर 20 सेकंदात होत असतील. हा क्वेश्चन नाही आहे का बुकमध्ये? बरं असू देत. मी काय सांगते बघा काय आहे याच्यामध्ये. अ स्टोन इज, ऐका एक्झाम्पल सगळ्यांनी. अ स्टोन इज टाईड टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग 50 सेंटीमीटर लॉंग. काय केलेलं आहे तर एक स्टोन आहे तो एका स्ट्रिंगला कनेक्ट केला. स्ट्रिंगची लेंथ किती आहे 50 सेंटीमीटर आणि तो स्टोन जो आहे तो हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये असा रिव्हॉल्व केला कॉन्स्टंट स्पीडनं, म्हणजे तो आहे UCMमध्ये. पुढं स्टोन मेक्स 10 रिव्हॉल्युशन्स इन 20 सेकंड, म्हणजे तो स्टोन 10 सेकंदात 20 सेकंदात 10 रिव्हॉल्युशन्स परफॉर्म करतो. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सेलरेशन ऑफ द स्टोन. ॲक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड काय असेल? आता UCMमध्ये ॲक्सेलरेशन जे आहे ते A= आपण r⍵² हा फॉर्म्युला घेऊ शकतो. आता हाच फॉर्म्युला का घ्यायचा? का तर याच्यामध्ये r गिव्हन आहे आपल्याला आणि 10 रिव्हॉल्युशन्स 20 सेकंदात होतात. तर एक रिव्हॉल्युशनसाठी लागणारा टाईम आपण काढू शकतो आणि तो टाईम म्हणजे असणार आहे टाईम पिरियड कॅपिटल T, आणि कॅपिटल T आपण ओमेगाच्या जागी टाकू शकतो आणि म्हणून फॉर्म्युला आपल्याला घ्यावा लागेल r⍵². ओके, तर आता याच्यामध्ये 10 रिव्हॉल्युशन्स जर 20 सेकंदमध्ये होत असतील तर एक रिव्हॉल्युशनसाठी कॅपिटल T एवढा टाईम लागेल. मग कॅपिटल T कसं काढणार तुम्ही तर 20/10, तर किती येणार 2 सेकंद. ओके, 10 रिव्हॉल्युशन 20 सेकंदात होत आहेत. 10 रिव्हॉल्युशन 20 सेकंदात होतात. तर एका रिव्हॉल्युशनसाठी टाईम किती लागतो 2 सेकंद एवढा टाईम लागतो. म्हणजे टाईम पिरियड कॅपिटल Tची व्हॅल्यू मिळालेली आहे 2 सेकंद. आता ॲक्सेलरेशन इज इक्वल टू असेल r⍵². r इंटू ओमेगाच्या जागी 2π कॅपिटल T ब्रॅकेट स्क्वेअर. पुढे 4π² r/t² असा फॉर्म्युला मिळाला आपल्याला. 2π/t चा स्क्वेअर करा तो 4π² आला आणि इंटू r. ओके, आता याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकायच्या. 4π² इंटू rची व्हॅल्यू 0.5 डिवायडेड बाय t². t किती आहे 2, 2चा स्क्वेअर किती आला 4. 4 कॅन्सल झाला. आन्सर काय येते बघा 0.5 π². 0.5 π² येते. एक मिनिट, ऑप्शन हे तुम्हाला सेंटीमीटरमध्ये आहेत, याला कन्वर्ट करू नका, ह्याला 50 ॲज इट इज ठेवा कारण ऑप्शन्स हे सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये आहेत. मग आता इथं 4 कॅन्सल झाला. आन्सर काय आलं बघा 50 π². आन्सर काय आलेलं आहे 50 π². मग आता ऑप्शन्स सांगते मी तुम्हाला, ऑप्शन्स लिहून घ्या. 493, सेकंड ऑप्शन 720 720, थर्ड ऑप्शन 860 आणि लास्ट ऑप्शन आहे 990. तर यातला करेक्ट ऑप्शन कोणता असेल मला सांगायचा. तो पाय जो आहे त्याच्याऐवजी 3.14 इंटू 3.14 टाका आणि इंटू 50. आन्सर काय येते सांगा चला. 50 इंटू 3.14 इंटू 3.14. किती आला आन्सर 493 येते ना. ओके, व्हेरी नाईस. काय येते आन्सर 493. ओके, आता यानंतर पुढचं एक्झाम्पल घ्यायचं आहे सर्वांनी. $77 नंबरचं एक्झाम्पल घ्या.
100 kg car is moving with maximum velocity of 9 meter per second across a circular track of radius 30 meter. Maximum force of friction between the road and the car is. कारचं मास गिव्हन आहे, व्ही गिव्हन आहे आणि आर गिव्हन आहे. ओके, पहिल्यांदा आपल्याला गिव्हन डेटा लिहायचा म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल ते लक्षात येतं. एम किती आहे 100 kg. मॅक्झिमम व्हेलॉसिटी व्ही मॅक्स किती आहे सांगितलेली आहे 9. त्यानंतर आर गिव्हन आहे 30 मीटर. ओके, तर आता आपल्याला सगळ्यांना कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन तुम्हाला म्यू इथं विचारला आहे. कोइफिशियंट ऑफ एक मिनिट, मॅक्झिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन एफ एस तुम्हाला इथं विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे बघा, फोर्स ऑफ फ्रिक्शन विचारलेलं आहे. ओके, व्हेकलचं मास गिव्हन आहे, मॅक्झिमम स्पीड गिव्हन आहे, रेडियस गिव्हन आहे आणि मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स किती असेल असं विचारलं आहे. बघा, कार जेव्हा मूव्ह होत असते तेव्हा तिच्या सर्क्युलर मोशनसाठी नेसेसरी असणारं सेंट्रिपिटल फोर्स हे कोणत्या फोर्सकडनं प्रोव्हाइड केलं जातं, तर फ्रिक्शनल फोर्सकडनं प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्स इक्वल टू घ्यायचं आहे सेंट्रिपिटल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स इक्वल टू काय घ्यायचं, सेंट्रिपिटल फोर्स एम इंटू व्ही मॅक्सचा स्क्वेअर अपॉन आर, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हा फॉर्म्युला घ्यायचा. एमची व्हॅल्यू 100, व्ही मॅक्स 9 आहे, 9चा स्क्वेअर आणि डिव्हायडेड बाय आर 30. ओके, याचा आन्सर काय येते सांगा मला. झालंय का, काय आलं आन्सर ते सॉल्व करा. 0 ला 0 कॅन्सल झाला, 9 इंटू 3 आणि इंटू 0 10 किती येणार 270. बरं, करेक्ट आहे आन्सर 270. ओके, नेक्स्ट 78 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. 270 करेक्ट आहे सगळ्यांचा आन्सर. पुढचा क्वेश्चन घ्यायचा 78 आहे. माझ्या बुकमध्ये 78 आहे, तुमच्या बुकमध्ये तो चेक करा कितवा क्वेश्चन आहे. इफ अ सायक्लिस्ट मूव्हिंग विथ स्पीड ऑफ 4.9 मीटर पर सेकंड ऑन अ लेवल रोड कॅन टेक अ शार्प सर्क्युलर टर्न ऑफ रेडियस 4 मीटर. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू तुम्हाला विचारला आहे. बघा, गिव्हन काय काय आहे आपल्याला, व्ही गिव्हन आहे, आर गिव्हन आहे आणि म्यू विचारलेला आहे. ओके, तर आता कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन तुम्हाला विचारला आहे. तर गिव्हन व्ही आणि आर आहे ना, मग व्ही इक्वल टू अंडर रूट काय असतं म्यू आर जी. सगळ्यांना हा फॉर्म्युला आठवतोय का बघा. हॉरिझॉन्टल कर्व रोडवर सेफ टर्न घेण्यासाठी मॅक्झिमम सेफ्टी स्पीड हे किती असलं पाहिजे, अंडर रूट म्यू आर जी असलं पाहिजे. मग आता दोन्ही साईडला स्क्वेअर घ्या, तर व्ही स्क्वेअर इक्वल टू येईल म्यू आर जी. व्ही गिव्हन आहे आपल्याला, व्ही किती आहे 4.9, त्याचा स्क्वेअर करा 4.9 इंटू 4.9 अपॉन आर किती आहे 4 आणि जीची व्हॅल्यू घ्या 10 आणि इज इक्वल टू असेल म्यू. म्हणजे व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इक्वल टू येणार म्यू. मग 4.9 इंटू 4.9 अपॉन 4 इंटू 10 याचा आन्सर फाइंड आउट करायचा आहे सगळ्यांनी. आन्सर काय येतं बघायचं याचं. 78 नंबरचा क्वेश्चन. काय आन्सर, मल्टिप्लिकेशन करा 4.9 इंटू 4.9 अपॉन 4 इंटू 10 40. आन्सर हे 0.61 येत आहे का चेक करा. म्यू इक्वल टू आन्सर किती मिळालं पाहिजे आपल्याला 0.61 येत आहे ना सर्वांचं. ओके, व्हेरी नाईस, 0.61. आता याच्यामधले एक 7-8 एक्झाम्पल फक्त राहिलेले आहेत. या सेक्शनमधले 7 to 8 एक्झाम्पल्स फक्त बाकी आहेत. तेवढे एक्झाम्पल्स तुम्हाला आज होमवर्कला असणार आहेत. ओके, तर आज आत्ता जे एक्झाम्पल झाले हा सेक्शन सगळा कंप्लीट करायचा आणि पुढचा जो सेक्शन आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे त्याच्यामध्ये येणार व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, बँकिंग वगैरे ते जे कन्सेप्ट आहेत सगळे ते याच्यामध्ये असतील नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. तर तो सेक्शन आपण उद्याच्या लेक्चरला पाहणार आहोत. आणि सर्वांनी एक महत्त्वाचं
उद्या तुमचा पेपर असेल. ओके.